जर तुमच्याकडे 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर कोणतीही व्हेकल असेल आणि तिचं रजिस्ट्रेशन 2018च्या आधीचं असेल तर तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे। ही नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसवणं बंधनकारक आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये ही नंबर प्लेट ऑनलाईन कशी ऑर्डर करायची आणि तुमच्या व्हेकलला कशी इन्स्टॉल करायची या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला hsrpmh.com या वेबसाईटवरती जायचं आहे। या वेबसाईटची लिंक जी आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। या नंबर प्लेटसाठी लागणारे जे शुल्क आहे ते साधारण दुचाकी व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, 3 चाकीसाठी साधारण 500 रुपये, 4 चाकी व मध्यम व जड व्यावसायिक वाहनांसाठी साधारण 745 रुपये इतके असणार आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपल्याला सिलेक्ट ऑफिसवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे शहर आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स बघायला मिळतात। तर इथे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटवरती बुकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही बुकिंग डिटेल्सच्या वेब पेजवरती येता। इथे तुम्हाला स्टेट, त्यानंतर तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, चासी नंबर, इंजिन नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर इथं कॅपचा तुम्हाला जो कोड दिलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर क्लिक हिअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बुकिंग डिटेल्समध्ये व्हेकल इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण इथं फिल केलेली आहे। ही इन्फॉर्मेशन फिल करताना तुम्हाला तुमचं RC बुक जे आहे त्यावरची सगळी इन्फॉर्मेशन इथे फिल करायची असते। त्यानंतर व्हेकल डिटेल्स जे आहेत ते त्यांनी ऑपअप घेतलेले आहेत। इथे फक्त आपल्याला भारत स्टेज सिलेक्ट करायचे आहे। तर ही भारत स्टेज तुम्हाला कशी समजू शकेल तर तुमचं जे PUC सर्टिफिकेट असतं त्यावरती इथे इमिशन नॉर्म्सवरती भारत स्टेज 3 इथे आपल्या व्हेकलसाठी लिहिलेलं आहे। तर आता आपण भारत स्टेज 3 इथे सिलेक्ट करतोय। त्यानंतर इथले बाकी सगळे डिटेल्स ऑलरेडी त्यांनी घेतलेले आहेत। त्यानंतर खाली ओनरची इन्फॉर्मेशन, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि ॲड्रेसवरती आपण क्लिक करून इथे नेक्स्टवरती क्लिक करतोय। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP इथे तुम्हाला टाईप करायचा आहे। त्यानंतर इथे नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स बघायला मिळतात। तर इथे अपॉइंटमेंट ॲट अफेक्शन सेंटर आणि दुसरं जे आहे ती नंबर प्लेट जी येईल ती तुमच्या होम ॲड्रेस वरती डिलिव्हर होईल। तर असे 2 वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतात। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे अपॉइंटमेंट ॲट अफेक्शन सेंटर हे ऑप्शन सिलेक्ट करू। त्यावरती क्लिक केल्यानंतर अफेक्शन सेंटर अपॉइंटमेंटचं एक पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्ही बघू शकता महाराष्ट्र, त्यानंतर इथे ऑल, तर इथे आपण पुणे सिलेक्ट करूयात। त्यानंतर इथे आपला जो पिन कोड आहे तो इथे टाकूयात। पिन कोड इथे टाकल्यानंतर इथे ईशान्य मोटर्स LLP पुणे हे सेंटर आपल्याला दाखवत आहे। तर तिथे डिटेल्सवरती आता आपण क्लिक करूयात। तर सगळ्यात जवळचं जे सेंटर आहे ते हेच आहे, शंकर महाराज मठ पुणे। इथे अर्लिएस्ट डेट अवेलेबल जी आहे ती 10/2/2025। आपल्याला जे चार्जेस पडत आहेत ते 897.10 रुपये। तर इथे आपण कन्फर्म डीलरवरती क्लिक करतोय। कन्फर्म डीलरवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला साधारण अपॉइंटमेंट जी आहे तर इथे जे ब्लॅक नंबर्स दिसत आहेत तिथे अवेलेबल आहे आणि इथे जिथं रेड आहे तर तिथे आपल्याला अपॉइंटमेंट अवेलेबल नाही आहे। तर आपण साधारण फेब्रुवारी 10 तारखेची अपॉइंटमेंट कन्फर्म करूयात। तर सकाळी 10 ते 12च्या दरम्यान आपण अवेलेबल टाइम सिलेक्ट केलेला आहे आणि कन्फर्म अँड प्रोसीड वरती क्लिक केलंय। कन्फर्म अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यावर बुकिंग समरी तुमची जी आहे ती समोर तुम्हाला दिसतीये। त्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड वरती परत एकदा सगळे डिटेल्स चेक करून आपण पुढे जातोय। हे सगळे डिटेल्स चेक केले, सगळे डिटेल्स बरोबर आहे। त्यानंतर आपल्याला पे ऑनलाईन याची जी काही नंबर प्लेटची जी फीज आहे तर ती पे करायची आहे। तर ही आपण बघू शकतो प्राइस समरी जी आहे ती 879.10 रुपये प्लस फी असं त्यांनी दिलेलं आहे आणि इथे QR कोड सुद्धा तुम्ही स्कॅन करू शकता। कंटिन्यू टू पे वरती क्लिक करूयात आपण। आता इथं QR कोड आलेला आहे। तर QR कोड जो आहे तो आता मी माझं गुगल पे वरनं स्कॅन करतोय आणि त्याचं पेमेंट जे आहे ते मी इथनं माझ्या गुगल पे वरून करतोय। तर जसं पेमेंट आता इथनं प्रोसेस झालंय, जसं की मी पेमेंट केलेलं आहे, कन्फर्मिंग पेमेंटचा इथे तुम्हाला दिसतंय आणि पेमेंट सक्सेसफुल आता आपलं झालेलं आहे। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आता इथे हे बघा, इथे रिसीट ऑफ पेमेंट अँड अपॉइंटमेंट। तर आता आपलं
आपली ही जी प्रोसेस जी आहे तर ती कंप्लीट झालेली आहे। इथे प्रिंट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे आपण बघू शकतो रिसिप्ट व्हॅलिडिटी आपण इथे चेक करू शकतो। इथे आपल्याला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आणि इथं जो कॅप्चा जो आहे तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे। इथे एंटर केल्यानंतर आपली जी रिसिप्ट व्हॅलिडिटी डिटेल्स आहेत आपली 10 मे 2025 पर्यंत आपल्याकडे व्हॅलिडिटी आहे। तोपर्यंत आपण कधीही जाऊन आपली जी नंबर प्लेट आहे ज्या सेंटरला आलेली आहे, जसं की आपण इथे बघू शकता सगळे डिटेल्स आहेत। इथे बघू शकता ट्रॅकिंग आयडी आहे, ऑर्डर आयडी आहे, व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर आपण किती पेमेंट केलेलं आहे, बिलिंग नेम, त्यानंतर ईमेल आयडी, त्याचबरोबर अफेक्शन सेंटर नेम जे आहे ते ईशान्य मोटर्स आणि त्याचा ॲड्रेस, त्याचबरोबर कोण आपली नंबर प्लेट फिक्स करणार आहे त्या कॉन्टॅक्ट पर्सनचा नेम सुद्धा आहे, म्हणजे जो पीओसी आहे त्याचा सुद्धा नंबर आपल्याला इथे बघायला मिळतोय। तर हे सगळे डिटेल्स आहेत, याची एक प्रिंट तुम्ही काढून ठेवा आणि तुमची अपॉइंटमेंट डेट त्या डेटला आणि त्या टायमिंग मध्ये तुम्ही तुमची व्हेकल त्या शोरूमला किंवा त्या सेंटरला घेऊन जा, म्हणजे तुमची जी HSRP जी नंबर प्लेट आहे तर ती नंबर प्लेट फिट होईल। माझी अपॉइंटमेंट ज्या दिवशी होती त्या दिवशी दिलेल्या टाइमला मी त्या सेंटरला पोहोचलो आणि त्या शोरूमच्या रिसेप्शनवरती मला जी रिसीट मिळाली होती, जी आपण ऑनलाईन जी रिसीट आपल्याला जनरेट झाली होती ती मी रिसेप्शनवरती दाखवली। रिसीट बघून त्यांनी त्यांच्याकडे आलेली जी नंबर प्लेट होती माझी तर ती साईडला काढली आणि ती नंबर प्लेट थोड्या वेळाने एक माणूस तो बसवण्यासाठी आला आणि त्या माणसानी माझ्या जे जुन्या नंबर प्लेट्स होत्या त्या दोन्ही नंबर प्लेट्स काढून टाकल्या। नवीन नंबर प्लेट जी मिळालेली आहे तर ती तुम्ही बघू शकता की लेफ्ट साईडला वरती एक स्टिकर आहे, खाली IND लिहिलं आहे आणि त्याच्या खाली एक कोड आहे आणि राईट साईडला आपला जो व्हेकलचा नंबर आहे तो एम्बॉस केलेला तुम्हाला बघायला मिळेल। नंबर प्लेट सोबत एक आपल्याला स्टिकर सुद्धा आलेला आहे ज्याच्यावरती व्हेकल नंबर लिहिलेला आहे आणि रजिस्ट्रेशन डेट लिहिलेली आहे, तर तो पुढच्या विंडशील्ड वरती पेस्ट केलेला आहे। त्यानंतर नंबर प्लेटला स्क्रू बसवण्यासाठी होल्स केलेले आहेत आणि होल्स केल्यानंतर त्यांनी आपली नंबर प्लेट जी आहे ती फिट केलेली आहे। साधारण या सगळ्या प्रोसेसला 15 ते 20 मिनिटांमध्ये आपलं हे पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे। तर अशा प्रकारे ही नवीन नंबर प्लेट बसवण्याची जी प्रोसेस आहे ती खरंच खूप सोपी आणि इझी प्रोसेस आहे। तुमची जर व्हेकल 2018च्या आधीची रजिस्ट्रेशन तिचं असेल तर तुम्हाला सुद्धा ही नवीन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। नंबर प्लेट बसवण्याची जी मुदत आहे ती 31 मार्चपर्यंतचीच आहे। 31 मार्च नंतर तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नसेल, म्हणजे नवीन नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला फाईन होऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। 31 मार्च 2025 ही डेट जवळ आलेली आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आयदर घरी पण मागवू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सेंटरला मागवून तिथे तुम्ही तुमची नवीन नंबर प्लेट जी आहे ती इन्स्टॉल करू शकता।